दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय हा उद्या होणार आहे। ससूनच्या वैद्यकीय समितीच्या बैठकीमध्ये 6 सदस्य हा निर्णय घेणार आहेत। बैठकीनंतर कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांकडे पाठवला जाणार आहे। मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे। यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल। इथून पुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणाने घेऊ। ज्या दिवशी आपण त्यांच्या काही खाजगी गोष्टी ह्या सार्वजनिक केल्या याबाबतच्या सूचना ह्या संबंधित पोलिसांना दिल्या होत्या, त्याच दिवशी भिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे। आता गुन्हा नोंद होत असताना ससून रुग्णालयाचा जो अहवाल आहे तो येणं बाकी असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी खरं थोडं थांबावं लागतंय। मला असं वाटतंय उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येतोय आणि उद्या सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद आहे। यामध्ये बीसी कुटुंबियांनी दाखल केलेली तक्रार आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा अहवाल या अनुषंगाने जी काही कारवाई होईल यासाठी आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता सविस्तर चर्चा करू। आणि या अहवालामध्ये नेमका ससून रुग्णालयाचा काय अहवाल येणार या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। बालाजी पोद्दार, मंगेशकर रुग्णालयाचा या रुग्णालयावरती नेमकी काय कारवाई होणार याचा अहवाल उद्या येणार आहे। ससून रुग्णालयाचा काय माहिती आहे या संदर्भात? मंगेशकर रुग्णालयातल्या झालेल्या घटनेच्या 3 समित्यांचा अहवाल आला असताना राज्य सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न विचारला जात होता। मात्र आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की उद्या हा सगळा अहवाल प्राप्त होईल। उद्या ससूनमध्ये या समितीची 6 सदस्याच्या बैठक आहे। या बैठकीत मंगेशकर रुग्णालयावरती आणि डॉक्टरवरती काय कारवाई करणार याचा निर्णय होणार आहे आणि त्यानंतर 4 समित्यांचा अहवाल मिळून जो आहे तो राज्य सरकारला देण्यात येईल, त्याचबरोबर पुणे पोलिसांना सुद्धा देण्यात येईल। त्यानंतर जी कारवाई आहे ती करणं आता सरकार अपेक्षित आहे। मात्र या अहवालानंतर सरकार कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि ज्या पद्धतीने तनिषा भिसे यांचे खासगी जे काही रोगाचे प्रकार होते ते जाहीर केल्याने त्यावर सुद्धा डॉक्टर घैसास आणि हॉस्पिटलवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या समितीचा अहवाल खूप महत्वाचा आहे, कारण या समितीच्या अहवालावर कारवाईचे पुढले सगळे निर्णय घेण्यात येणार आहेत। माधुरी, नक्कीच बालाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।